आता पुन्हा एकदा नोटबंदी होणार आहे आणि याचं कारणही तसंच आहे. लोकांना पुन्हा एकदा बँकेच्या रांगा लावाव्या लागतील. आपल्या खिशामध्ये ज्या 200च्या 500च्या नोटा आहेत त्या फक्त आता कागदाचा तुकडा ठरणार आहे. नोटबंदीचा हा निर्णय कधीपासून लागू होणार आहे, या पाठीमागं नेमकं काय कारण सांगितलं केंद्र सरकारने, याशिवाय राहुल गांधी यांनी देखील नोटबंदीबद्दल धक्कादायक खुलासे केलेत. नेमकं ही नोटबंदीचा निर्णय कधीपासून लागू होणार आहे यावरती राहुल गांधींनी काय सांगितलं, केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर तिथे फॉलो करायला विसरू नका. गेल्या महिन्याभरापासून अनेक ठिकाणी एकच चर्चा चालू आहे. मग ते सोशल मीडिया असो, न्यूज चॅनल असो किंवा वेगवेगळ्या संस्थांनी छापलेले आर्टिकल असो, त्यांनी सांगितले भारतामध्ये पुन्हा एकदा नोटबंदी होणार आहे आणि या प्रयोगाला 2.0 नोटबंदी प्रयोग असं नाव दिलं आहे. कारण की भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIचं म्हणणं आहे, कागदी नोटा बंद करून त्या जागेवरती प्लॅस्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा चलनामध्ये आणायच्या. पण राहुल गांधींनी मात्र वेगळाच दावा केला आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे. 2016मध्ये घडलेली नोटबंदीची घटना आजही कोट्यावधी लोकांच्या लक्षामध्ये आहे. 8 नोव्हेंबर 2016 याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान मोदी रात्री 8 वाजता माध्यमांसमोर येतात आणि म्हणतात, आजपासून 500 आणि 1000 रुपयाच्या नोट बंद होणार. त्यांच्या त्या निर्णयामुळे देशामध्ये मोठी खळबळ उडाली होती. लाखो लोकांना अनेक दिवस बँकेच्या मोठ्या मोठ्या रांगा लावाव्या लागल्या. ATM समोर मोठी गर्दी झाली. लोकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्या नोटबंदीनंतर बाजारामध्ये 500 आणि 2000 रुपयाच्या नवीन नोटा चलनामध्ये आल्या. मात्र काही वर्षानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी 2000 रुपयाची नोट देखील चलनामधून गायब केली. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोणती नोट वापरली जात असेल तर ती म्हणजे 500 रुपयाची नोट. फक्त हीच नोट नाही, 200 रुपयाची नोट देखील बंद होणार. पण या नोटा बंद होणार आहे या पाठीमागचं अगोदर कारण समजून घ्या. मग त्यावरती राहुल गांधींनी काय उत्तर दिलं ते पाहू. आता पुन्हा नोटबंदी होणार याचं मुख्य कारण म्हणजे पॉलिमर नोटांचा प्रस्ताव. पॉलिमर नोटा म्हणजे प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या नोटा. त्या नोटा काय फक्त साध्या प्लॅस्टिकच्या नसतात. एक विशेष प्रकारचा टिकाऊ आणि सुरक्षित पॉलिमर पदार्थापासून त्याची निर्मिती केली जाते. जगभरामधील अनेक देशांमध्ये पॉलिमरच्या नोटा वापरल्या जातात. ऑस्ट्रेलिया असो, कॅनडा असो, इंडोनेशिया असो, थायलंड असो, कॅनडा असो, सिंगापूर असो, या सर्व ठिकाणी पॉलिमरच्या नोटांचा वापर केला जातो. म्हणजे सुमारे जगातील 60% देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर केला जातो. पण भारतामध्ये मात्र अजूनही कागदी नोटांचाच वापर केला जातोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेला खर्च. 2016मध्ये जी नोटबंदी झाली होती त्यानंतर ज्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या होत्या त्यासाठी तब्बल खर्च 8000 कोटी इतका लागला होता. त्यानंतर काही वर्ष हा खर्च 4000 किंवा 5000 कोटीच्या आसपास राहिला. मात्र 2024मध्ये तो खर्च पुन्हा वाढला, 6500 कोटी इतका खर्च झाला. पण 2026मध्ये नोटा छापण्याचा खर्च पुन्हा 4500 कोटीपर्यंत आला. आता आपण हे जे काही सांगतोय ते केंद्र सरकारच्या नियमानुसार किंवा RBIच्या नियमानुसार जी काही माहिती आहे त्यानुसार सांगतोय. पण या नोटबंदीला राहुल गांधींनी दुसरं कारण सांगितलंय, ते आपण पुढे पाहणारच आहोत. अगोदर RBIचं काय म्हणणं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आजही 500-200 रुपयाच्या नोटा छापण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातोय आणि त्यामध्ये दुसरी मोठी समस्या म्हणजे खराब होणाऱ्या नोटा. भारतामधील हवामान, धूळ, घाम आणि वारंवार होणारा वापर यामुळे नोटा लवकर खराब होतात. कधी त्या नोटा फाटतात, कधी मळकट होतात आणि त्यामुळे चलनामधून त्या नोटा काढून टाकाव्या लागतात. आता याचा अर्थ असा आहे, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोटा खराब होत आहेत आणि त्याच नोटा पुन्हा छापण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च लागतो. तिसरं कारण म्हणजे रोख व्यवहाराची कायम असलेली मागणी. डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढलाय. UPI पेमेंटने व्यवहार करण्याची पद्धतच बदलून टाकली. एवढं सारं असून देखील भारतामध्ये रोख पैशाची मागणी काही कमी झालेली नाही. 15 मेपर्यंत डाटा होता, भारतातील लोकांनी 42 लाख कोटी रोख म्हणजे कॅश पैशामध्ये व्यवहार केलाय. म्हणजे एकीकडे डिजिटल पेमेंट जरी वाढला असला तरी देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये कॅशचा वापर करत आहेत. त्यामुळे RBIला सातत्याने नवीन नोटा छापाव्या लागतात. याच पार्श्वभूमीवरती पॉलिमर नोटांचा पर्याय समोर येतो. आता पॉलिमर नोटांचा फायदा काय आहे आणि RBI का पॉलिमर नोटा भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न करतंय ते समजून घ्या. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे टिकाऊपणा.
कागदी नोटाच्या तुलनेमध्ये पॉलिमरच्या नोटा 3 ते 4 पट अधिक काळ टिकतात. त्या नोटा सहजपणे फाटत नाही. धूळ असो, पाऊस असो किंवा घाम याचा त्या पॉलिमरच्या नोटावरती फारसा काही फरक पडत नाही. याशिवाय त्या पॉलिमरच्या नोटा वॉटरप्रूफ असतात. त्यामुळे चुकून कपडे धुताना खिशामध्ये जर ती नोट राहिली तर त्या नोट खराबही होत नाही आणि फाटतही नाही. ज्याप्रमाणे सध्याच्या नोटा बनवल्या जातात त्याचप्रमाणे पॉलिमरच्या नोटा देखील बनवल्या जातात. सर्व काही त्यामध्ये सुरक्षा असते. नोट खरी आहे की डुप्लिकेट आहे हे कसं ओळखायचं, सर्व काही नोटावरती दिलेलं असतं. पण सर्वात मोठी समस्या आहे, याच पॉलिमरच्या नोटा सुरुवातीला तयार करण्यामध्ये कागदी नोटांपेक्षा जास्त खर्च लागणार आहे. पण यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, या नोटा जास्त काळ टिकत असल्यामुळे वारंवार नोटा छापण्याची RBIला गरज पडणार नाही. आता आपल्याला सर्वांना वाटत असेल ही कोणती नवीन आयडिया, पण या अगोदर भारतामध्ये पॉलिमर नोटांचा प्रयोग करण्यात आला होता. 2012मध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी या प्रोजेक्टला परवानगी दिली होती. म्हैसूर, कोची, शिमला, जयपूर या हवामान असलेल्या शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या म्हणजे पॉलिमरच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. मात्र त्या काळामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी समोर आल्या. पण ATM मशीन मात्र त्या प्लॅस्टिकच्या नोटा व्यवस्थित ओळखू शकत नव्हतं. नोटा हाताळण्यामध्ये देखील प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे त्या पॉलिमरच्या नोटांचा प्रोजेक्ट तिथेच थांबावा लागला. पण आता परिस्थिती बदलत असल्याचं सांगितलं जात आहे. आता नवीन ATM प्रणाली पॉलिमरच्या नोटा सहजपणे ओळखू शकतात. तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये आता दूर झाल्यात. त्यामुळे RBI पुन्हा एकदा कागदी नोटबंदी करून त्या जागेवरती प्लॅस्टिक पॉलिमरच्या नोटा आणण्याचा विचार करत आहे. सध्या RBIने माहिती दिली आहे, प्लॅस्टिक म्हणजे पॉलिमरच्या नोटा बाजारात आणण्याचा विचार चालू आहे. त्या नोटा किती टिकाऊ आहेत, किती दिवस टिकतील, त्या नोटांवरती काही फरक पडेल का, याची चाचणी देखील चालू आहे. सुरुवातीला 10, 20 आणि 50च्या नोटा बाजारात आणल्या जातील. आणि जर त्या नोटांना काही प्रॉब्लेम आला नाही तर 500 आणि 200 रुपयाच्या नोटा देखील पॉलिमरमध्ये प्लॅस्टिकमध्ये छापल्या जातील. म्हणजे एक प्रकारे नोटबंदी होईल आणि त्या जागेवरती प्लॅस्टिक आणि पॉलिमरच्या नोटा येतील. पण यावरती राहुल गांधींनी अजबच दावा केला आहे. ते म्हणतायत 2016मध्ये जी नोटबंदी झाली होती त्यावेळेस छोटे उद्योग, गरीब लोक आणि मध्यमवर्गीयांना पूर्णपणे संपवण्यासाठी नोटबंदी आणण्यात आली होती. त्या नोटबंदीमुळे अनेक लोकांना आजही अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे, जर प्लॅस्टिक आणि पॉलिमरच्या नोटा आणत असतील तर तो चांगला निर्णय, पण याबद्दल लोकांना 6 महिने किंवा 1 वर्ष अगोदर माहिती देणं गरजेचं आहे. अचानक एका रात्रीमधून नोटबंदी करणं हा चांगला पर्याय नाही. जर 2016मध्ये अचानक नोटबंदीचा निर्णय लागू केला होता त्याचप्रमाणे यावेळेस जर नोटबंदीचा निर्णय लागू केला तर जी लोक आता सुधारली आहेत त्यांचं देखील नुकसान होईल. त्यामुळे पॉलिमरच्या नोटा चलनामध्ये आणणं हा चांगला पर्याय आहे, पण त्याबद्दल लोकांना 1 वर्ष 6 महिने अगोदर माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून लोक आपल्या नोटा चेंज करू शकतील. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.